आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल। अखेरकार तुमची प्रतीक्षा आता समाप्त झालेली आहे आणि आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पण सर्वात अगोदर तुम्हाला एक सर्वात आनंदाची बातमी देतो की लाडक्या बहिणींना फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नाही तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सोबत डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील एकत्र जमा होत आहे। बघा, एकत्र पैसे दिले जात आहेत, म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये एकत्र जमा होत आहेत। 3000 रुपयाचा मेसेज तुम्हाला आता येत आहे। आता 3000 रुपयाचा मेसेज कसा येतोय? सर्वात अगोदर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहे आणि दुसरा मेसेज तुम्हाला येतोय ते सुद्धा 1500 रुपये प्रमाणे जमा होत आहे। काही बहिणींना एकत्र 3000 रुपये तर काही बहिणींना 1500 रुपयाचा मेसेज आल्यानंतर काही तासानंतर दुसरा मेसेज येतोय। त्यांना वाटतंय की डबल, म्हणजे त्यांना वाटतंय की चुकून आम्हाला डबल मेसेज आलेला असेल, पण असं नाही, तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे जमा होत आहे। शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिलेली आहे की आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणाला आम्ही सुरुवात करत आहोत आणि याची सुरुवात झालेली आहे। कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत तुम्हाला हप्ता जमा झालेला असेल। एक महत्वाची गोष्ट, 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे। आता तुम्ही विचार करत असाल 15 जिल्ह्यांमध्येच का, तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। पण आज 15 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर आज तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा झाले असतील। या 15 जिल्ह्यांमध्ये तुमचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला हप्ता जमा होतोय। पण एक गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे, या 15 जिल्ह्यात जरी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आता बँकांची लिस्ट देण्यात आलेली आहे। केवायसी जर तुमची झाली असेल, व्यवस्थित पहा, आता सर्वात महत्वाची माहिती आलेली आहे, तुमची केवायसी जर झाली असेल तर आता तुमच्या बँक अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे जमा होणार नाही। एक मोठी माहिती समोर आलेली आहे। प्रॉब्लेम काय येतोय की लाडकी बहीण योजनेचा तुमची केवायसी झाल्यानंतर बँकांची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे। आता जे गव्हर्नमेंट बँक आहे, म्हणजे सरकारी जे बँक आहेत त्याच बँकांमध्ये तुमचं खातं असणे गरजेचं आहे, तरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतोय। आता तुम्ही विचार करत असाल खासगी बँक आणि सरकारी बँक, ज्या छोट्या बँक आहे ज्यांचा स्वतःचा IFSC कोड नाही, अशा बँकेमध्ये आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत नाही। कारण महाराष्ट्र शासनाने ठराव केलेला आहे की आमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे। तुम्ही जे केवायसी केलेली आहे ना, त्या केवायसी केल्यानंतर त्यांची व्हेरिफिकेशन केल्यानंतर आता बहिणींना या 12 बँकांपैकी ऑप्शन देण्यात आलेला आहे। या 12 बँकेपैकी जर खातं असेल तरच तुम्हाला हप्ता जमा होतोय, अन्यथा हप्ता जमा होणार नाही। आता यामागचं कारण काय? आता भरपूर अशा फसवणूक दिसून आलेला आहे सरकारला की ज्या छोट्या खासगी बँक आहेत त्यामध्ये चुकीचे IFSC कोड वगैरे जोडून आणि चुकीचे डॉक्युमेंट जमा करून पुरुषांनी महिलांच्या नावावर पैसे घेतलेले आहे। अशा असल्यामुळे या छोट्या खासगी बँकांमध्ये आता पैसे जमा होणार नाही, कारण भरपूर घोटाळा समोर आलेला आहे। जवळपास यामध्ये 38 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। 38 लाख लाडक्या बहिणींची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि या छोट्या खासगी बँकांमध्ये त्यांचं खातं असल्यामुळे त्यांना पैसे जमा होत नाही। आता तुम्ही देखील विचार करत असाल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो जमा होतोय तर या जमा झालेला 12 बँकेपैकी जमा होणार आहे। म्हणजे सरकारी ज्या बँक आहेत, ज्या मोठ्या बँक आहेत, म्हणजे ठराविक जे त्यांनी आता ठराव केलेला आहे की याच 12 बँकांमध्ये तुमचे पैसे जमा होतील, बाकी खासगी सर्व बँकांमध्ये आता पैसे जमा होणार नाही। तुम्हाला बँकांची नावं वाचून दाखवतो, कोणकोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले त्या जिल्ह्यांची सुद्धा नावं वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा झालेले असतील। तर बघा काय आलेली माहिती, अखेर प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणींची। त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आज 100% तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण साहेबांचा ट्विट आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्ही जमा करत आहोत। तर सर्वात मोठी अपडेट आतापर्यंत आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। आता महत्त्वाचा प्रश्न येतो की लाडक्या बहिणींना
फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 प्लस 1500 3000 रुपये जमा होत आहे। तर बघा, महाराष्ट्र शासनाने एक ठराव केलेला आहे की 2026 जानेवारी पासून तुम्हाला कदाचित 2100 रुपये परमाने हप्ता मिळू शकतो, असं आर्टिकल आलेलं आहे। ऑफिशियल बातमी आलेली नाही, म्हणजे शासनाकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही। पण जे आर्टिकल आलेला आहे तो आर्टिकल म्हणतो की लाडक्या बहिणींना पुढच्या वर्षापासून म्हणजे तुम्हाला जानेवारी पासून कदाचित 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होऊ शकतो, आपल्याला ती माहिती आलेली आहे। तर बघा, 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप झाला तर लाडक्या बहिणींची खरंच लॉटरी लागेल, कारण आतापर्यंत त्यांना 1500 रुपये प्रमाणे हप्ता मिळत होता, तर आता त्यांना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळायला सुरुवात होईल। तर ही सर्वात आनंदाची बातमी आहे। आज सर्व लाडक्या बहिणी तयार राहा, कोणत्याही क्षणी तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होऊ शकतात। तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून चेक करू शकता। तर आपण बाकी सर्व सोडूया, आता बँकांची नावं आणि जिल्ह्यांची नावं पाहूया। फक्त याच निवडक महिलांना दिले जाणार आहे। ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्याच बहिणींना 2 हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। ज्या बहिणींची केवायसी बाकी असेल त्यांना हप्ता अजूनही मिळणार नाही, कारण यासाठी शेवटचं 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे केवायसीची। पण बघा, ज्यांची केवायसी झाली असेल त्यांना हप्ता जमा होईल आणि ज्यांची केवायसी बाकी असेल त्यांना केवायसी झाल्यानंतरच हप्ता जमा होईल, हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आता आपण जिल्ह्यांची नावं पाहूया। 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। या 15 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही। 3 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे। 3 टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहे। फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट आणि थर्ड इन्स्टॉलमेंट। पहिला फर्स्ट इन्स्टॉलमेंट मध्ये 15 जिल्ह्यांमध्ये, त्यानंतर 15, त्यानंतर 6 जिल्ह्यांमध्ये। तर आता बघा, आज या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे, याचा आपण पाहूया कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। तर बघा, तुम्ही जर धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर धुळ्याला आज पैसे जमा झालेले आहे। त्यानंतर नागपूरमध्ये राहत असाल नागपूरला जमा झालेले आहे। त्यानंतर गडचिरोलीमध्ये पैसे जमा झाले। अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, नांदेड, बीड, त्यानंतर पुणे, त्यानंतर रायगड, सांगली, त्यानंतर शेवटचा जिल्हा येतो ठाणे। ठाण्यामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। तर या 15 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होत आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा होत आहे। तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता। आता आपण जिल्ह्यांची नावं पाहिली, पण आता बँकांची नावं सुद्धा पाहणे गरजेचे आहे। या 12 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला हप्ता जमा होईल। तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी जरी राहत असाल पण तुमचं खातं या 12 बँकांपैकी वेगळं काही असेल तरी सुद्धा हप्ता जमा होणार नाही। तर बघा, 12 बँकांची यादी आलेली आहे। तर सरकारी बँक लिस्ट, आता याला नाव देण्यात आलेलं आहे। जे सरकारी बँक आहेत त्या बँकांची लिस्ट आलेली आहे। ती लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो। बघा, या लिस्ट मध्ये कोणकोणतं बँक आपल्याला दिसतंय? स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब बँक, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर येतो कॅनडा बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडिया बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर इको बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र। या 12 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला जमा होईल आणि या व्यतिरिक्त दुसरं कुठलं बँक असेल तर हप्ता तुम्हाला जमा होणार नाही, कारण केवायसी झाल्यानंतर त्यामध्ये 38 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहे आणि त्यांचं खातं या छोट्या खाजगी बँकांमध्ये त्यांचं खातं असल्यामुळे या बँकांना आता पैसे जमा होत नाही। तर तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे त्यावर तुमचा हप्ता डिपेंड आहे। हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये हो म्हणा, नाही जमा झाला असेल तर नाही म्हणा। 2 हप्त्याचे पैसे आले असतील तर कमेंटमध्ये तुम्ही ते सुद्धा लिहू शकता, 2 हप्त्याचे पैसे जमा झाले। 1 हप्त्याचे आले असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। कोणत्या जिल्ह्यात राहतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।